नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोत्यांची समई. आता आपण समईचा हा पार्ट बनवणार आहोत. तर ह्यासाठी आपण आधी मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, सिंगल धागा, आणि त्यानंतर त्यामध्ये 6 मणी भरून घेतलेले आहेत, 6 सफेद मणी. आता हे भरून झाल्याच्या नंतर जो सगळ्यात पहिला मणी ओवलेला त्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि बरोबरच हे बाकीचे जे ओवलेले मणी आहेत त्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपला एक राऊंड तयार होईल. हे बघा, मी सगळ्या मण्यातनं आधी सुई फिरवून घेते अशा प्रकारे. आता हा राऊंड तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढच्या राऊंडसाठी 5च मणी भरायचे आहेत. हे पहा, मी 5 मणी ओवून घेतलेले आहेत. आता ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता हे असं दिसेल. यानंतर आपल्याला या मण्यात यायचं आहे, तर मी सुई या मण्यातनं बाहेर काढून घेते. आता पुन्हा एक सर्कल बनवायचं आहे, असं असेल. त्यासाठी 2 मणी ऑलरेडी आहेत, आपल्याला फक्त 4च मणी लागणार आहेत. हे पहा, मी 4 मणी ओवून घेते आहे. हे 4 मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अगोदरचा जो मणी आहे त्यातून मी सुई काढून घेणार आहे आणि बरोबरच ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्या मण्यातनं ही सुई मी बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, आपलं असं तयार होईल. आता पुढच्या मण्यात जायचं आहे. हे बघा, आता इथेही तसंच 2 मणी ऑलरेडी आहेत, आपल्याला 4 मणी ओवून घ्यायचे आहेत. 4 मणी ओवून झाल्याच्या नंतर हे बघा, ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अगोदरच्या मण्यातनं, म्हणजे मागच्या मण्यातनं सुई अशी घालून ज्या मण्यातनं धागा आला आहे त्या मण्यातनं काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे अजून एक राऊंड तयार झाला. आता पुढच्या मण्यात जायचं आहे. इथे पण आपल्याला 4 मणी ओवून घ्यायचे. 4 मणी ओवल्याच्या नंतर पुन्हा तेच, ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या मागच्या मण्यातनं सुई ओवून ज्या मण्यात धागा आलेला आहे त्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. पुन्हा पुढच्या मण्यात जायचं आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे. 4 मणी ओवायचे. आता मी पुढच्या मण्यात जाते. इथे बघा, हे शेवटचं फूल आपण तयार करत आहोत. तर यासाठी हे 1, 2 आणि 3 हे 3 मणी ऑलरेडी आहेत आणि हा आपला राऊंड आहे 6 मण्यांचा. तर आता आपल्याला पुढच्या मण्यात मी गेलेली आहे ऑलरेडी आणि या फुलाचा हा जो मणी आहे त्यातून खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई काढून घ्यायची आहे त्या मण्यातनं आणि 4 मणी न भरता फक्त 3च मणी भरायचे. 3 मणी ओवून झाल्याच्या नंतर हा जो राऊंड आहे त्यातला या मण्यातनं वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला घेऊन जायची आहे, जेणेकरून आपला एक राऊंड तयार होईल. हे बघा, या शेपची तुम्हाला 2 फुलं विणून घ्यायची आहे, जी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आता मी तुम्हाला हे शिकवते. तर ह्याच्या पुढे पुन्हा आपल्याला वाढवायचं आहे, त्यामुळे आपण कोणत्याही एका या मिडलच्या मण्यामध्ये यायचं आहे. तर मी आता सुई फिरवून घेते. हे बघा, मी वरच्या मण्यात आलेली आहे. आता आपल्याला पुन्हा 6चं एक राऊंड बनवायचं आहे. त्यातला 1 मणी आहे, तर आपण आता 5 मणी ओवून घेणार आहोत. 5 मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्याच अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आणि 2 मणी पुढे सरकायचं आहे. हा बघा, 1 आणि 2 असे 2 मणी मी पुढे सरकलेली आहे.
आता बघा 1, 2 आणि 3 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. हे बघा 3 मणी ओवल्याच्या नंतर आत्ताचा जो राऊंड केलेला आधीचा त्यातनं हे बघा या मण्यातनं मी वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला काढून घेते. हे बघा आता 1, 2 आणि 3 मणी पुढे सरकायचं. हे बघा कॉर्नरला आलेलो आहोत. कॉर्नरला आल्यावर 1 आणि 2 मणी ऑलरेडी आपल्याकडे आहेत. आता आपल्याला 4 मणी भरायचे आहेत. 4 मणी ओवल्याच्या नंतर मागचा जो राऊंड आहे त्यातून त्याच्या या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि 1, 2, 3 मणी पुढे सरकायचं आहे. हे बघा 1, 2 आणि हा तिसरा मणी पुढे सरकली आहे. आता पुन्हा आपल्याला 3 मणी भरायचे आहेत आणि आधीच्या राऊंडमधला हा मणी त्यातून सुई वरच्या दिशेने काढून पुन्हा 3 मणी आपल्याला पुढे सरकायचं आहे. हे बघा कॉर्नरला जेव्हा येतो तेव्हा 4 मणी भरायचे, मिडलला असतो तेव्हा 3 मणी भरायचे. आता आपण कॉर्नरला आलेलो आहोत तर 4 मणी भरून घेऊ. 4 मणी भरल्याच्या नंतर आधीच्या राऊंडचा हा जो मणी आहे त्यातून सुई वरच्या दिशेने काढून पुढचे 3 मणी पुढे सरकायचे आहे. 1, 2 आणि 3 असे 3 मणी आपण पुढे सरकून घ्यायचे आहे. आता 3 मणी भरायचे आहेत आणि पुन्हा तेच आधीच्या राऊंडमधला हा मणी त्यातून सुई वरच्या दिशेने काढून पुढचे 3 मणी पुढे सरकायचे आहे. पुन्हा आपण कॉर्नरला आलेलो आहोत. आता आपल्याला 4 मणी भरायचे आहेत. असं करत करत इथपर्यंत यायचं आहे. चला तर मग आपण हे कंप्लीट करून घेऊ. हे पहा आता आपण शेवटाला आलेलो आहोत. तर शेवटी सुई फिरवून या मण्यामध्ये आणायची आहे. आता 1, 2, 3, 4 मणी ऑलरेडी आपल्याकडे आहेत. आता आपल्याला फक्त 2च मणी भरायचे आहेत 6चा राऊंड व्हायला. तर 2 मणी आपण ओवून घेऊया आणि अगोदरचा जो राऊंड आहे त्याच्या या मण्यातनं सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे. हे बघा हा आपला षटकोन तयार झाला. असे तुम्हाला अजून 2 षटकोन बनवून घ्यायचे आहेत आणि हे 2 बनवायचे आहेत. आता आपण ही बॉर्डर बघूया कशी करायची. तर हे झाल्यावर ही सुई या मण्यामध्ये घेऊन यायची आहे. आता या वरच्या मण्यात आल्याच्या नंतर आता आपल्याला गोल्डन मणी घ्यायचे आहेत. तर इथेही आपल्याला 6चा राऊंड बनवायचा आहे. तर हा एक मणी ऑलरेडी आपल्याकडे आहे सफेद कलरचा आणि मी आता 5 मणी ओवून घेतलेले आहेत. ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी सुई काढून घ्यायची आहे आणि एक राऊंड बनवून घ्यायचं आहे. आता यानंतर पुढचे 2 मणी पुढे सरकायचं आहे आणि आता 3 मणी आपल्याकडे आहेत. आता 3 मणी आपण भरून घेणार आहोत फक्त 6चा राऊंड होण्यासाठी. हे पहा 3 मणी आपण भरले आणि आत्ताच्या राऊंडमधला हा जो शेवटचा गोल्डन मणी आहे त्या मण्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची खालच्या दिशेला आणि 1, 2, 3 आणि 4 पुढचे 4 मणी सफेद मणी जे आहेत ते पुढे सरकून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आता पुन्हा तेच 3 मणी ऑलरेडी आहेत. आता आपल्याला 3 मणी गोल्डन मणी अजून भरून घ्यायचे. आता हे 3 मणी भरल्याच्या नंतर हा जो राऊंड आहे त्यातला हा शेवटचा गोल्डन मणी त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई बाहेर काढली आणि त्यापुढे 3 मणी पुढे सरकली. म्हणजे आपण आता कॉर्नरला आलेलो आहोत. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण कॉर्नरला येतो तेव्हाच आपल्याला 4 मणी भरायची असतात आणि जेव्हा मिडलचं करत असतो तेव्हा 3-3 मणी करायचे असतात. मी 4 मणी भरून घेणार आहे. हे पहा 4 मणी भरल्याच्या नंतर अगोदरचा जो राऊंड आहे त्यातल्या शेवटच्या गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढून आता आपण 3 मणी पुढे सरकणार आहोत. हे बघा आता पुढच्यासाठी आपण 3 मणी भरणार आहोत पुढच्या राऊंडसाठी. हे पहा 3 मणी भरल्याच्या नंतर
नेहमीप्रमाणे अगोदरच्या राऊंडचा शेवटचा गोल्डन मणी त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढायची आणि 1 2 3 आणि 4 मणी पुढे सरकायचं आहे. आधी आपण 3 मणी सरकून घेऊ आणि हा चौथा 4 मणी आपण पुढे सरकलेलो आहोत. आता पुन्हा 3च मणी भरायचे आहेत आणि मग इथे आपण कॉर्नरला आल्यावर 4 मणी भरायचे आहेत. जसं मी हे दाखवलं आहे तसंच करत करत हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हे पहा, आपण शेवटला आलेलो आहोत. आता शेवटला 1 2 3 4 मणी ऑलरेडी आहेत. आता मी ह्या मण्यातनं सुई वर काढलेली आहे. हे बघा, या मण्यातनं आता आपल्याला फक्त 2च मण्यांची गरज आहे. तर आपण 2 सोनेरी मणी भरून घेऊया. हे पहा, आणि अगोदरच्या राऊंडचा शेवटचा गोल्डन मणी त्यातून सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपला हा राऊंड तयार झालेला आहे. आता हे 4-5 मणी हा धागा फिरवून घ्यायचा आणि मग एक तर तुम्ही गाठ मारा किंवा मग धागा कट करा 4-5 मणी फिरवून. तर अशा प्रकारचे 2 तुम्हाला तयार करायचे आहेत षटकोन. त्यानंतर असे 2 तयार करायचे आहेत आणि छोटे 2 तयार करायचे आहेत. असे तुम्हाला टोटल 6 षटकोन बनवून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे 2 जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी हे एकावर एक असं प्रॉपर ठेवायचं आहे आणि वरच्या मण्यात मी धागा घेऊन आलेली आहे. आता त्याच्या समोरचा जो मणी आहे, बरोबर समोरचा, त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि पुन्हा ज्या मण्यातनं धागा आलेला होता आपला, म्हणजे त्याच मण्यातनं सुई पुन्हा बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे एक राऊंड तयार केला आहे आपण धाग्याचा त्या 2 मण्यांच्या बाजूला. आता उलट्या साईडचा जो षटकोन आहे त्यातून 2 मणी पुढे सरकायचे आहे. म्हणजे हा वरचा आणि त्याच्या पुढचा असे 2 मणी मी पुढे सरकून घेणार आहे. हे बघा, धागा नेहमी घट्ट ओढायचा आहे. आता या मण्यात आपला धागा आहे, त्याच्या समोरचा मणी एकच मणी सुई पुढून मागे घेतलेली आहे. आता पुन्हा याच मण्यातनं 1 आणि 2 असे 2 मणी पुढे सरकायचे आहे. हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण षटकोन जोडायला वापरायची आहे. हे बघा, 2 मणी मी पुढे सरकली आहे. आता पुन्हा मागे जायचं आहे. ह्याच्या समोरचाच जो मणी आहे त्यातनं हे बघा, ह्या साईडनी या साईडला एकच मण्यातनं मी सुई ओवून घेतलेली आहे. आता बरोबर ह्याच्या समोरचा मणी आणि त्याच्या पुढचा मणी असे 2 मणी पुढे सरकायचे. हे बघा, 1 आणि 2. आता पुन्हा ह्याच्या समोरचा एक मणी आणि पुन्हा 1 आणि 2 असे 2 मणी पुढे सरकायचे. हीच प्रोसेस करत करत हा पूर्ण षटकोन जे 2 भाग आहेत षटकोनाचे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे बघा, हीच प्रोसेस करत करत आपल्याला हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे. फक्त इथे थोडंसं ओपन ठेवायचं आहे, शेवट पूर्ण करायचं नाही आहे, कारण आपल्याला ह्याच्या आतमध्ये पुठ्ठा भरायचा आहे. तर मग हे आपण पूर्ण शिवून घेऊ. हे पहा, मी इथपर्यंत असंच शिवून घेतलेलं आहे, एवढं ओपन ठेवलं आहे. आता ह्या साईडचा एक पुठ्ठा कापून घ्यायचा आहे. आता हा याच्यामध्ये असं टाकून घ्यायचा आणि मग उरलेलं जसं मी आधी दाखवलं आहे तसंच हे शिवून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं जोडून झालेलं आहे पुठ्ठा टाकून. सेम तसंच आता जसं आपण हे जोडलं तसंच यामध्ये सुद्धा पुठ्ठा टाकायचा आहे आणि सेम ह्याचीच प्रोसेस ह्याला आपण रिपीट करायची आहे पुठ्ठा टाकून.
चला तर मग हेही आपण शिवून घेऊया. हे पहा, हे पण आपण शिवून घेतलेलं आहे, आतमध्ये पुठ्ठा टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला समईची ही जी दांडी असते ही दांडी बनवायची आहे. तर ही कशी बनवतात हे आपण पाहूया. ही दांडी बनवण्यासाठी आधी आपल्याला एक पट्टी बनवून घ्यायची आहे, जी अशा पद्धतीने बनवायची आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम मी 2 सफेद आणि 2 सोनेरी मणी भरून घेणार आहे. मणी भरून झाल्याच्या नंतर या चारही मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे असं एक फूल तयार होईल. आता पुढे जाण्यासाठी एक सफेद आणि 2 सोनेरी मणी आपल्याला भरायचे आहेत आणि ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आहे आणि पुन्हा या मण्यात यायचं आहे. नेहमी आपल्याला वरच्या मण्यात यायचं आहे. वरच्या मण्यात जाण्यासाठी 2 मणी पुढे सरकावं लागतं. हे बघा, 2 मणी मी पुढे सरकलेली आहे. हे आपलं दुसरं फूल तयार झालं. आता पुढच्या फुलासाठी 2 सफेद आणि 1 सोनेरी मणी भरून घ्यायचं आहे. हे बघा, हे 3 मणी मी भरून घेतलेले आहेत. आता पुन्हा तेच ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि 2 मणी पुढे सरकून घ्यायचं आहे, एक आणि दुसरा, अशा पद्धतीने. आता पुढे जाण्यासाठी 1 सफेद आणि 2 सोनेरी मणी ओवून घ्यायचे आहेत. पुन्हा तेच ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्या मण्यातनं त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि 2 मणी पुढे सरकायचं आहे. आता पुन्हा 2 सफेद आणि 1 सोनेरी मणी भरायचा आहे आणि नेहमीप्रमाणे ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई काढून 2 मणी पुढे सरकायचं आहे. आता 1 सफेद आणि 2 सोनेरी मणी भरायचे आहेत. जिथून धागा आला आहे ज्या मण्यातनं त्याच्या अपोजिट साईडनी सुई होऊन 2 मणी पुढे सरकायचे आहेत. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा, आता 2 सफेद आणि 1 सोनेरी मणी भरायचं आहे आणि एक फूल तयार करून घ्यायचं आहे, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं आहे. अशा पद्धतीने ही टोटल 7 फुलं झाली पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7. आता आपल्याला पट्टी अशी वाढवत जायची आहे. तर त्यासाठी मी या मण्यात आलेली आहे, गोल्डन मण्यात मी आलेली आहे. आता 2 सफेद आणि 1 सोनेरी मणी मी भरून घेतलेला आहे आणि सेम तसंच ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आहे आणि या मण्यामध्ये यायचं आहे. अशा पद्धतीने आता 2 सोनेरी मणी भरायचे आहेत आणि हा जो मणी आहे म्हणजे ह्याच्या खालचा मणी, त्यातून खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई काढून घ्यायची आहे आणि मग 1 2 आणि 3 असे 3 मणी सुई फिरवून घ्यायची आहे. 1 2 आणि 3. धागा नेहमी घट्ट ओढून घ्या. आता पुढे जाण्यासाठी हा जो पुढचा मणी आहे, पुढचा मणी त्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे. आता 2 सफेद मणी भरायचे आहेत. आता नीट लक्ष द्या, आपण हे मणी भरताना एकदा वरच्या दिशेने लॉक करायचं आहे आणि पुढच्या वेळेस खालच्या दिशेने. आता आपण हे मणी जे 2 भरलेत ते आपण वरच्या दिशेने लॉक करणार. त्यासाठी वरचं जे आत्ता आपण बनवलेलं फूल आहे त्यातला हा जो खालचा मणी आहे त्यातून सुई अशा प्रकारे बाहेर काढायची आहे आणि पुढच्या मण्यात घेऊन जायची आहे.
आणि या सफेद आत्ताचा जो ओवलेला सफेद मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता 2 सोनेरी मणी भरायचे आहेत. हे बघा 2 सोनेरी मणी भरलेत. आता आपण हे खालच्या दिशेला लॉक करणार आहे. तर हा जो मणी आहे खालचा त्यातून सुई बाहेर काढायची. त्यानंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्यातूनही सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि हे आत्ता ओवलेले 2 सोनेरी मणी त्यातून सुई बाहेर काढून पुढच्या मण्यात यायचं आहे. हे बघा आता पुन्हा आपण 2 सफेद मणी भरणार आहोत आणि वरच्या दिशेला लॉक करणार आहोत. आता 2 सोनेरी मणी आणि खालच्या दिशेने लॉक करत ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. आता 2 सफेद मणी हे पहा. आता पुढच्या लाईनमध्ये जाण्यासाठी मी या मण्यामध्ये आलेली आहे. लाईनीची सुरुवात करताना फक्त आपल्याला 3 मणी लागणार आहेत आणि मग 2-2 मणी करत आपण ही लाईन संपवणार आहोत. आता नवीन लाईनीची सुरुवात करण्यासाठी आपल्याला 1 सफेद आणि 2 सोनेरी मणी भरून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई येऊन घ्यायची आहे आणि या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता जसं की आपण आधीच्या लाईनमध्ये एकदा 2 सोनेरी एकदा 2 सफेद मग 2 सोनेरी 2 सफेद असं भरलेलं आहोत. तर आता या लाईनमध्ये आपण कसं करणार आहोत, 1 सफेद 1 सोनेरी 1 सफेद 1 सोनेरी असं करत करत ही लाईन आपण कंप्लीट करणार आहोत. आता फक्त आपण 2-2च मणी वापरणार आहोत. तर हे बघा मी नेहमीप्रमाणे 1 सफेद 1 सोनेरी मणी घेतला आहे आणि मी जसं तुम्हाला या आधी दाखवलं आहे तसं मी हे वरच्या साईडला लॉक करून घेते. अशा पद्धतीने. आता यापुढे 1 सफेद 1 सोनेरी आता हे अशा पद्धतीने लॉक करायचं आहे. आता पुन्हा 1 सफेद 1 सोनेरी असं करत करत ही लाईन पूर्ण करायची. हे पहा आपण ही लाईन पूर्ण केलेली आहे. आता अशीच 15 फुलांची पट्टी बनवून घ्यायची आहे. हे पहा आपली 15ची पट्टी बनवून तयार आहे. असे 15 आणि असे 7. आता ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे. या मण्यातनं धागा आलेला आहे. आता 1 गोल्डन मणी घ्यायचा आहे, सोनेरी मणी. सोनेरी मणी ओवून घेतल्याच्या नंतर या मण्याचा क्रॉसवाला म्हणजे साईडचा क्रॉस हा मणी आहे. तर यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे. आता 1 सफेद मणी घ्यायचा आहे. आता पुन्हा तेच या सफेद मण्याचा क्रॉस हा मणी आहे. तर यातून वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता पुन्हा 1 गोल्डन सोनेरी मणी ओवून घ्यायचा आहे. समोर क्रॉसवाला मणी त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा हे करते वेळीस ही लाईन मी प्रॉपर करवते. बघा आता इथे गोल्डन येणार मग सफेद असं करत करत हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता आपण गोल्डन मणी भरतो आहोत. हे बघा
याच्या समोरचा क्रॉस मणी त्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. आता सफेद मणी भरायचा आहे. पुन्हा क्रॉसमध्ये सुई ओवून घ्यायची आहे. असं करत करत हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. हे पहा, आपण शेवटला पोचलेलो आहोत. तर शेवटला मी एक सफेद मणी भरून घेतलेला आहे आणि मग आता हा यातनं बाहेर काढायचा आहे, साईडच्या मण्यातनं, ना की क्रॉस मण्यातनं. हे बघा, मी बरोबर बाजूचा जो मणी आहे त्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता आपण इथून क्रिस क्रॉस केलं. आता हे पूर्ण लॉक होण्यासाठी हे बघा, कारण या साईडनी लॉक नाही आहे, या साईडनी म्हणजे आपण एका साईडनी विणत आलो, तर आता दुसऱ्या साईडनी आपल्याला लॉक करायचं आहे. तर तेही आपण क्रिस क्रॉसच करणार आहोत, फक्त धागा फिरवणार आहोत. हे बघा, आता मी या मण्यात सुई आहे, तर या मधल्या मण्यातनं साईडच्या मण्यात सुई घालते, सुई ओवून घेते. आता पुन्हा मधल्या मण्यातनं साईडच्या मण्यात जायचं आहे. असं करत करत हे पूर्ण वरपर्यंत शिवून घ्यायचं आहे. हे बघा, मधला मणी आणि साईडचा मणी, म्हणजे आपलं वर पूर्ण घट्ट शिवलं जाईल. पुन्हा मधला मणी आणि मग साईडचा मणी. असं करत करत हे पूर्ण शिवून घ्यायचं आहे. आणि लास्टला जसं आपण इथे मणी हा ओवला आहे तसा इथेही एक मणी ओवून घ्यायचा आहे, जेणेकरून 4चं एक फूल तयार होईल. इथे येणार एक मणी. हे पहा, मी वरती आलेली आहे. आता इथे एक गोल्डन मणी भरून हे आपण लॉक करणार आहोत. हे बघा, इथे गोल्डन मणी भरला आणि समोरच्या मण्यातनं मी सुई खाली काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. हे पहा, अशा पद्धतीने. आता हा धागा पुन्हा 2-4 मण्यातनं फिरवून एक गाठ मारायची आहे, किंवा मग धागा तसाच कापून टाका. हे पहा, आपलं ही जी समईची दांडी आहे ही बनवून तयार आहे. आता हा जो गॅप आहे त्याच्यामध्ये एखादी स्टिक घ्यायची. मी ही एका झाडाची काठी घेतलेली आहे. या स्टिकला असा कापूस गुंडाळायचा, किंवा आधी स्टिक अशी बरोबर ह्या मापाची कापून घ्यायची बघा, आणि मग या स्टिकच्या आजूबाजूला कापूस घालायचा, जेणेकरून ही घट्ट आणि ताट राहील ही दांडी. आणि मग पुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, यात मी मध्यभागी काठी टाकली आहे आणि बाजूनी कापूस भरून घेतला आहे पूर्ण ह्याच्यात दोन्ही साईडनी. आणि मग हे असं दिसेल पूर्ण झाल्यावर. आता आपण हे जे 2 बनवलेले हे आपल्याला ह्याच्यावरती आणि खाली असे जोडून घ्यायचे आहेत, इथे एक आणि इथे एक. तर हे बघा, मी या मण्यातनं सुई वर काढलेली आहे आणि रँडम फक्त हे मध्यभागी राहील असं ठेवून ह्याला शिवून घ्यायचं आहे. आता मी हे बघा, असं 4ही बाजूनी त्याला शिवून घ्यायचं आहे प्रॉपर. अशा पद्धतीने हे शिवून घेऊया 4ही बाजूनी. आणि हे सेम असंच अजून एक बनवलं आहे, ते वरती पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं दोन्ही साईडला ते लावून झालेलं आहे. आता ह्यातली एक साईड जे आपण हे बनवलं आहे पुठ्ठा टाकून त्यावर शिवायची आहे. जसं आपण हे जोडलेलं होतं तशाच टाईपमध्ये हेही बरोबर असं लावून घ्यायचं आतल्या षटकोनाला, आणि तसंच हेही जोडून घ्यायचं आहे. हे रँडम नाही जोडायचं आहे. मी तुम्हाला एकदा दाखवते. हे बघा, कॉर्नरच्या मण्यावर अशी सुई घालून घ्यायची. त्यानंतर हे परफेक्ट
असं लावून घ्यायचं एकावर एक. मग सेम वरच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि मग आता खालती 1 आणि 2 मणी पुढे सरकायचं. हा पहिला आणि दुसरा. हे पहा 2 मणी पुढे सरकायचं आहे. पुन्हा हे नीट लावून घ्यायचं. हे बघा आता 2 मणी पुढे सरकल्याच्या नंतर बरोबर त्याच्यावरचा एकच मणी सुई मागच्या दिशेने पुढच्या दिशेला घेऊन यायची आणि पुन्हा खालच्या दिशेने 2 मणी पुढे सरकायचं. हे पहा खालचे 2 मणी मी पुढे सरकली आहे. आता बरोबर जिथून धागा आला आहे त्याच्याबरोबर वरचा मणी एकच मणी आपल्याला मागे म्हणजे एकाच मण्यातनं सुई मागच्या साईडला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने धागा नेहमी घट्ट ओढून घ्या. आता परत बरोबर याच्या खालचाच मणी 1 आणि 2 पुढे सरकायचं आहे. असं करत करत हे आपण शिवून घ्यायचं आहे. जसं आपण हे शिवलेलं तसंच हे आणि वरती आपण हे लावणार आहोत. तर हे दोन्ही पण आपण शिवून घेऊया. हे पहा अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी हे जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला वरती समई तयार करायची आहे. म्हणजे या समईमध्ये जसं आपण ही वाटी बनवली आहे वरची, ही वाटी आणि या वाती ह्या कशा बनवायच्या हे आपण आता पाहूया. तर त्यासाठी हे जे आपले कोने आहेत 6 कोन आहेत तिथे 4-4चं फूल बनवायचं. म्हणजे कसं ते मी तुम्हाला दाखवते. आपण या कोणापासून सुरुवात करूया. तर इथून पहिला सुई अशी काढून घ्यायची बाहेर. 1 मणी ऑलरेडी आहे. 3 मणी ओवायचे. 3 मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच मण्यातनं पुन्हा अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथून 1 आणि 2 हे बघा 1 आणि 2 मणी पुढे सरकायचं आहे. हा पहिला आणि त्यानंतर त्या पुढील मणी दुसरा. असे 2 मणी आपण पुढे सरकलेलो आहोत. आता 5चं सर्कल बनवायचं आहे. 5 पैकी 1 हे बघा 1, 2 आणि 3 मणी ऑलरेडी आपल्याकडे आहेत. आता फक्त 2च मणी आपल्याला भरून घ्यायचे. तर आपण 2 सफेद मणी भरून घेऊया. हे भरल्याच्या नंतर आत्ताचं जे फूल केलं आहे त्यातला हा जो साईडचा मणी आहे हा यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई ओवून घ्यायची आणि बरोबरच हे खालचे 2 मणी आहेत त्यातून पुढे सरकून घ्यायचे. 1 आणि हा दुसरा. हे बघा आता या पुढील फूल बनवण्यासाठी धागा आधी घट्ट ओढून घ्या. त्याच्यानंतर अजून 2 मणी आपल्याला पुढे सरकायचे. 1, 2 हे बघा 2 मणी पुढे सरकल्याच्या नंतर पुन्हा 5चं सर्कल बनवायचं आहे. 5चा राऊंड बनवायचा आहे. 5 पैकी 3 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता फक्त 2च ओवायचे. हे बघा 1, 2, 3 असे 3 मणी आहेत. 2 मणी आपण ओवले. त्यानंतर आत्ताचं जे राऊंड आहे त्यातला हा जो साईडचा मणी आहे त्यातून वरच्या दिशेने अशी सुई ओवून घ्यायची खालच्या दिशेला आणि बरोबरच हा जो मणी आहे हा आणि हा 3 मणी आपण पुढे सरकणार आहोत. 1 त्यानंतर पुढचा दुसरा आणि बरोबरच त्या पुढील मणी तिसरा. असे 3 मणी आपण पुढे सरकलेलो आहोत. धागा घट्ट ओढा जेणेकरून हे म्हणजे हे जे सर्कल आपण केले ते असे उभे दिसतील, नाहीतर मग ते नीट राहणार नाही. आता आपण कॉर्नरला आलेलो आहोत. कॉर्नरला फक्त 4चंच फूल बनवायचं आहे. त्यापैकी 1, 2 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहे. आता आपण 2 मणी भरून एक फूल तयार करूया. हे बघा 2 मणी भरले. आता
हा जो मणी आहे आत्ताच्या फुलातला, त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढायची. त्याबरोबरच पुढच्या मण्यातनं ही सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण इथे 4चं फूल बनवलेलं आहे. धागा घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेस, जेणेकरून हे सैल होणार नाही. आता पुन्हा परत हे 2 मणी पुढे सरकायचे आहेत. आणि आता 5चा राऊंड बनवायचा आहे. फक्त जे कॉर्नर आहेत तिथेच आपल्याला 4चा राऊंड बनवायचा आहे, बाकी सगळीकडे 5चा राऊंड बनवायचा आहे. आता 1 2 3 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत, तर 2 मणी ओवून घेऊया. 2 मणी ओवल्याच्या नंतर आत्ताचं जे 4 मण्यांचं राऊंड बनवलं आहे त्यातला साईडचा मणी, त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढायची. त्यानंतर पुढच्या 2ही मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता त्या पुढील 2 मणीसुद्धा मी पुढे सरकून घेते. 1 आणि 2. हे बघा, हे असं सैल होता कामा नये. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपलं राऊंड बनवून झालं की धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला, जेणेकरून मागचे जे बनवलेले राऊंड आहेत ते घट्ट राहतील. आता पुन्हा तेच 5चा राऊंड बनवायचा आहे. त्यासाठी 2 मणी ओवून घेऊया आणि आत्ताच्या राऊंडमधला साईडचा मणी, त्यातून सुई ओवून 3 मणी पुढे सरकून घेऊया. 1, त्या पुढचा 2रा आणि पुढचा 3रा, असे 3 मणी आपण पुढे सरकलेलो आहोत. धागा घट्ट ओढायचा आहे. आता आपण पुन्हा कॉर्नरला आलेलो आहोत. कॉर्नरला फक्त 4च मण्यांचा राऊंड बनवायचा आहे. त्यासाठी 2 मणी आपण ओवून घेतो आहोत. 2 मणी ओवल्याच्या नंतर आत्ताच्या मागच्या फुलाचा हा साईडचा मणी, त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची. आणि हा बघा, 1 मणी मी पुढे सरकलेली आहे. पुढे सरकल्याच्या नंतर आता पुन्हा अजून 2 मणी आपल्याला पुढे सरकून घ्यायचं आहे. असंच करत करत हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हे पहा, आपण शेवटाला पोचलेलो आहोत. तर शेवटी मी या 2 म्हणजे या मण्यात न येता हे जे 4चं फूल आहे त्याच्या साईडचा मणी, त्यातून मी सुई ओवून घेतलेली आहे. अशा प्रकारे आता आपल्याला 5चा एकच राऊंड बनवायचा आहे. तर 5च्या राऊंडसाठी 1 2 3 4 मणी ऑलरेडी आहेत. आता फक्त एकच मणी ओवून घ्यायचा आहे. हे पहा, 1 मणी ओवल्याच्या नंतर आता ह्या राऊंडचा हा जो साईडचा मणी आहे त्यातून वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला घेऊन जायची आहे आणि तो राऊंड कंप्लीट करायचा आहे. सुई नेहमीप्रमाणे घट्ट धागा ओढून घ्या, जेणेकरून हे असं सैल होणार नाही. आता हे जे गॅप आहेत या गॅपमध्ये आपल्याला सोनेरी मणी भरून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी सुई या मण्यातनं काढून घेते बाहेर. आणि आता आपल्याला सोनेरी मणी भरायचे आहेत. तर सोपं आहे. 1 सोनेरी मणी घ्यायचा आणि हे बघा, पुढचाच जो मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची. पुन्हा 1 सोनेरी मणी घ्यायचा आणि समोरचा जो मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची. पुन्हा सोनेरी मणी घ्यायचा, पुन्हा सुई समोरच्याच मण्यातनं बाहेर काढायची. असं करत करत हा राऊंड पूर्ण सोनेरी मण्यांनी भरून घ्यायचा आहे. हे पहा, सोनेरी मणी लावून झालेले आहेत. आता आपल्याला हा सोनेरी आणि मधला सफेद ह्याच्यामध्ये एक वात बनवायची आहे, जसं मी तुम्हाला आधी दाखवलं. तर त्यासाठी मी हे 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत. तर हे 4 मणी ओवून घ्यायचे आहेत. 4 मणी ओवल्याच्या नंतर 1 मणी सोडायचा आहे वरचा आणि 3ऱ्या मण्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई ओवून घ्यायची. हे बघा, धागा घट्ट ओढून घ्या. आता 2 मणी भरायचे आहेत. अशा प्रकारे. आणि आता हा मधला सफेद मणी सोडून पुढचा जो गोल्डन मणी आहे त्यातून सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची. धागा
घट्ट ओढून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला. आणि ही वात फक्त आपल्याला जिथे आपण 4चा राऊंड बनवला आहे 6 कोनमध्ये, तर तिथेच बनवायची आहे. बाकी सगळीकडे आपल्याला वात बनवायची नाही आहे. तर आता हे झाल्याच्यानंतर पुढची वात आपण इथे बनवणार आहोत. तर मी सुई या मण्यातनं फिरवत इथे आणणार आहे, या गोल्डन मण्यामध्ये. हे पहा, या गोल्डन मण्यापर्यंत सुई आणून घेतलेली आहे. आता पुन्हा आपल्याला अशीच वात बनवायची आहे. त्यासाठी 4 मणी भरून घेते. हे पहा, मी 4 मणी होऊन घेतलेले आहेत. आता चौथा मणी वरचा सगळ्यात तो सोडायचा आहे आणि तिसऱ्या मण्यातनं सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला अशी काढून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढायचा आहे. आता 2 मणी ओवायचे आहेत. आणि मधला सफेद मणी स्किप करून पुढच्या सोनेरी मण्यात सुई ओवून घ्यायची. हे बघा, धागा नेहमीप्रमाणे घट्ट ओढून घ्या, जेणेकरून ही वात सरळ राहील. आता पुन्हा ह्या 4च्या ठिकाणी इथून सुईने धागा फिरवत या मण्यात यायचं आहे. हे पहा, मी या गोल्डन मण्यामध्ये आलेली आहे. आता पुन्हा 4 मणी भरून घ्यायचे. 4 मणी भरून घेतलेले आहेत. आता वरचा मणी सोडून तिसऱ्या मण्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढायचा. आता 2 मणी ओवून घ्यायचे. आणि मधला सफेद मणी स्किप करून त्याच्या पुढचा सोनेरी मणी आहे त्यातून सुई ओवून घ्यायची. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता पुन्हा हे जे 4 मणी 4चा राऊंड आहे त्याच्या आदला जो गोल्डन मणी आहे तिथपर्यंत सुई सरकवत आणायची आहे. असं करत करत हे बघा 6 ठिकाणी अशा वाती बनवून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपली समई बनवून तयार आहे. हे पहा, आपली समई बनवून तयार आहे. आणि ही बनवून झाल्यावर हे जे मणी आहेत ते मी फेविकॉलने चिपकवलेले आहेत. आणि खालीसुद्धा डेकोरेशनसाठी हे गुलाबी मणी मी फेविकॉलने चिपकवून घेतलेले आहे. आपली समई पूर्ण झाल्यावर अशी दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.